स्नॅक्सची हातगाडी दुसऱ्याला चालवायला दिल्याच्या रागातून मारहाण करत हातात तलवार आणि एअर गन घेऊन रेड्याची टक्कर परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित साहिल काकासो पाटील याच्यासह एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रेड्याची टक्कर परिसरातील खौगल्लीत प्रसाद घाडगे यांची स्प्रिंग पोटॅटोची स्नॅकची गाडी आहे. ही गाडी त्यांनी राजू पाथरवट याला चालवायला दिली होती. या रागातून साहिल पाटील व त्याच्यासह अन्य 5 जणांनी मिळून रविवारी रात्री हातगाडीवर जाऊन राजू पाथरवट व प्रवीण वडर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर साहिल पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी रात्री उशिरा हातात तलवार आणि एअरगन घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रसाद घाडगे याचा फिर्यादीवरून संशयित साहिल पाटीलसह सूरज कलगुटकी, निखिल शेळके, सलमान मुकादम या 5 जणांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान रात्री उशिरा राजारामपुरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. सुनावणीसाठी न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.